आम्ही प्रतिबालाजीला जायला निघालो। फलटणवरून 2 टू व्हीलर्सवर आम्ही निघालो। एका टू व्हीलर्सवर होते काका काकी आणि वेद, तर दुसऱ्या टू व्हीलर्सवर रोहित, ऋग्वेद आणि मी। आता आम्ही जेजुरीच्या जवळ येऊन पोहोचलो होतो। हा बघा जेजुरीगड लांबूनच किती छान दिसतोय ना, मस्त वाटत होता। आम्ही जेजुरीला या आधी गेलो होतो, त्यामुळे आता जाताना काही आम्ही थांबलो नाही आणि खूप छान असं लांबूनच आम्ही दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला। इथे गर्दी होती कारण इथे एकमुखी दत्त मंदिर आणि श्रीराम मंदिर होतं आणि गुरुवार असल्यामुळे दत्त मंदिरामध्ये भरपूर गर्दी होती आणि त्यामुळे ट्रॅफिकही खूप जाम झालं होतं। आम्ही आता पोहोचलो होतो सासवडला। सासवडला जाताना तुम्हाला जर बसने जायचं असेल तर बस काही पुढे जात नाही, तर तुम्हाला थोडंफार चालत जावं लागतं। आम्ही गाडीवर गेलो त्यामुळे आम्हाला चालायची गरजच लागली नाही। तुम्ही प्रायव्हेट गाडी किंवा तुमची स्वतःची गाडी असेल तरच ती गाडी आतमध्ये जाऊ शकते। प्रायव्हेट बस जात नाहीत। तुम्हाला समोर बस दिसेल, पण ही सहलीची होती, मुलांची सहल गेली होती, तर त्यामुळे त्या बस अलाउड असतात, पण इकडे आतमध्ये बस येत नाही। आणि छान असं बांधकाम त्यांनी केलं होतं, कमान बांधली होती आणि आजूबाजूला एवढी हिरवळ आहे, उन्हाचं गेलात तरी तुम्हाला अजिबात ऊन वाटणार नाही। थंडगार असं वातावरण होतं, खूप छान आणि स्वच्छता तर इतकी मस्त होती की खूप छानच वाटत होतं इकडे। आम्ही इथे उतरलो आणि गाडी पार्किंग करायला रोहित आणि काका आतमध्ये गेले। त्यांनी गाडी पार्क करेपर्यंत आम्ही थोडं चालत पुढे आलो। इधर बाबू लोक तिकडून येणार पुढे तू चाललास ना तर मग चालत येणार। एक काम करा, उधर खाली एक
आम्ही येऊन पोचलो प्रतिबालाजीला. मंदिरामध्ये मोबाईल किंवा कॅमेराज अलाउड नाही आहे, त्यामुळे मला आतमध्ये शूट घेता आलं नाही. मी जेवढं बाहेरून मला कॅमेरा अलाउड होता तेवढंच मी शूटिंग घेऊ शकले आहे. तर आतमध्ये जाण्यासाठी स्त्रियांची आणि पुरुषांची लाईन ही वेगळी असते. तुमच्यासोबत जर तुमचे आजी आजोबाच म्हणजे वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांना लाईनमध्ये थांबायची काहीच गरज नाही आहे. त्यांना डायरेक्ट दर्शन दिलं जातं. आणि हे दर्शनाची लाईन अशी आहे की तुमची आपसुकच प्रदक्षिणा होऊन जाते, कारण मंदिराभोवतीच ही लाईन लावायची असते. तर त्यामुळे दर्शन घेताना ही एक प्रदक्षिणा पूर्ण होते. इकडे सिक्युरिटी केबिन, स्टेज आहे. आम्ही आमचे मोबाईल लॉकरमध्ये न ठेवता आम्ही दोघी बाहेर थांबलो आणि बाकीच्यांनी दर्शन घेतलं. त्याच्यानंतर ते बाहेर थांबले आणि आम्ही दर्शन घेतलं. असं आम्ही केलं. त्यामुळे आम्हाला लॉकरमध्ये मोबाईल ठेवायची गरज पडली नाही, कारण इथे दर्शन पटकन होतं आणि गडबड गोंधळ काहीच नसते. शांततेमध्ये तुम्ही छान मनपूर्वक दर्शन घेऊ शकता. बाकीच्या मंदिरांसारखं धावपळ गडबड असं काहीच नाही. निवांतपणे अतिशय सुंदर दर्शन तुम्हाला होऊन जातं. ते पहा, अशा इथे वेगवेगळ्या लाईन लागलेल्या असतात, एक स्त्रियांची आणि एक पुरुषांची. इथे प्रसाद म्हणून तुम्हाला डाळ, तांदूळ, जिरं, काळी मिरी टाकलेला एक सुंदर असा गरमागरम पदार्थ दिला जातो. तो अतिशय चविष्ट लागतो. आणि ही जी लाईन होती, इथे महाप्रसादाची लाईन असते. ही 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला कुपन मिळतात आणि त्यानंतर 2:30 किंवा 2 वाजेपर्यंत जेवणाचा आस्वाद तुम्ही घेऊ. आम्हाला पोचायला लेट झाल्यामुळे आम्हाला काही प्रसाद भेटला नाही. नंतर आम्ही थोडं फोटोशूट केलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला. हळू चालत की हा जो बोर्ड आहे यावर तुम्हाला आरतीचा टायमिंग आणि पूर्ण दिनचर्या जी काही आहे ती पूर्ण व्यवस्थितपणे दिली आहे.
आम्ही लाईनीत नेलो होतो जस्ट डायरेक्ट एंट्री. मंदिरात लाईन लागते. आता हे क्लोज झालंय. मग इकडून इथून कुठे मग जेवायला भेटतात? हा अशी लाईन लावायची तिथून. हा हा हा. आम्ही गाडी इथं कंट्रोल नाही म्हणावं. फोटो काढून हात खाली घे. हात खाली घे. ओके. हाँ मैं खींचा है वो गला सलाद खींचे हो गए. धर आमचा कर्ज आणि मी नाही. दोन पाहिजे तिसरा दोनच आहे. इकडे चावी दे गाडी घेऊन. गाडी घेऊन चावी दे गाडी घेऊन येतो. गावाकडे चावी घेऊन अरे चावी दे गाडी. छान दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो. आता परतीचा प्रवास करत असताना आम्हाला वीरबंदरचा रस्ता दिसला, तर आम्ही थोडं पुढे जाऊन बघूया म्हटलं काय आहे. तर खूप मस्त निसर्गरम्य वातावरण आम्हाला दिसलं. ते छान मजा मस्ती केली, फोटोशूट केलं आणि आम्ही नंतर निघालो. बीचवर आलोय आपण. चिखल आहे त्याच्यात.
वेदू बा वेदू तयारी करून अरे चिक्कल आहे म्हणून सांगतात ना बाबा. त्याचा काढ बाई फोटो मस्त व्ह्यू आहे. हा दगड बघ किती हा हे फेकता येईल रे. दोनच. आता बघा आजोबा कधी फारतात बघा. इकडे 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 बघ इकडे बघ. पायाचं तर फुटतंय. मामाचे 3 वेदूचा ढुबुक एकच. हा इथनच कुठं. इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. 2 हे बघ याचे 4-5 गेले ऋग्वेदचे. आता आता आजोबा बघा. आता आजोबा बघा बारका दगड घ्यायचा लागतो. इकडे इकडे बघ. 3 आणि असा जर दगड बघा. भरला तळा माझ्या पण लय लांब आहे. असं हे जरा चला फोटो काढ. इकडे 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 बघू बघू. वरती बघ. इकडे इकडे वर बघ. वर बघ रे वर बघ. फोटो काढायचा. गाडी आणते कर पंक्चर न झाली. चला हे ब्रश नाही कपडे धुतले. कपडे काय बघतेस. ते काम मम्मी कडे येते. कोणीतरी पॉलिश मारले गाडीला. पकड नाही मामाला हात दे. सेल्फी सेल्फी घ्या. सेल्फी इकडे बघा वर. You said